नमस्कार. कुक विथ स्नेहल अमरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी आठवडाभर टिकतील असे मऊ लुसलुशीत भोपळ्याचे गूळ घालून गोड घारगे म्हणजेच डांगर घाऱ्या तयार करून दाखवणार आहे. पारंपरिक पद्धतीने प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन भोपळ्याची साल न काढता आणि भोपळा म्हणजेच डांगर न किसता आज मी तुम्हाला हे भोपळ्याचे घारगे तयार करून दाखवणार आहे. ही रेसिपी बनवायला फारच सोपी आहे. शिवाय अगदी 10 मिनिटांच्या आत तुम्ही हे घारगे तयार करू शकता. हे घारगे लोणचं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांसोबतही खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात. अगदी आठवडाभर तुम्ही हे घारगे स्टोअर करून खाऊ शकता. आठवडाभर मऊ लुसलुशीत राहतात हे घारगे. जास्त दिवसांच्या प्रवासात नेण्यासाठी आणि मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा तुम्ही हे भोपळ्याचे पौष्टिक घारगे तयार करून ठेवू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर ह्या ठिकाणी मी ही 300 ग्राम लाल भोपळ्याची म्हणजेच डांगराची फोड घेतलीये. हिला मी अगोदरच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय. हिच्या आतल्या बाजूचा हा जो बियांचा भाग आहे तो सुरीने कापून काढायचा आहे. या भोपळ्याची साल काढायची नाहीये. बस ह्याच्या मी सुरीने अशा फोडी चिरून घेणार आहे. या डांगराच्या फोडी जास्त बारीक चिरायच्या नाहीये. बस ह्यांच्या मी सुरीने अशा ह्या साईजच्या 3 फोडी चिरून घेणार आहे. या चिरलेल्या फोडी मी ह्या बाउलमध्ये घालून घेणार आहे, कारण ह्यांना आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. तर इथे गॅसवर मी या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय. भोपळ्यांच्या फोडींचा बाउल असा कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून ह्याला फुल फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजून घ्यायचंय. लक्षात ठेवा, भोपळ्याच्या फोडींच्या बाउलमध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये. 5 शिट्ट्या घेऊन गॅस बंद करून कुकर थोडासा थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडायचंय आणि ह्याच्यातला हा भोपळ्याच्या फोडी असलेला बाउल बाहेर काढून घ्यायचा आहे. असं ही डांगर शिजायला जास्त वेळ नाही लागत. कुकरच्या 5 शिट्ट्यांमध्येच डांगर अगदी सॉफ्ट शिजून निघतं. या फोडींचा हा भोपळ्याचा गर असा चमच्यानेच भोपळ्याच्या सालीपासून सुटा करून घ्यायचा आहे. हे पहा, हा गर ह्या सालींपासून अगदी सहज सुटा करता येतो. तुम्ही इथे बघितलंच असेल की आपला हा भोपळा किती सॉफ्ट शिजलाय. या बाउलमध्ये तुम्हाला हे जे पाणी दिसत आहे ह्याला फेकायचं नाहीये. हे पाणी ह्या भोपळ्याच्या फोडींचंच आहे. तर आता हा जो भोपळ्याचा गर आहे ह्याला असं स्मॅशरच्या साह्याने चांगलं असं स्मॅश करून बारीक करून घ्यायचंय. हे भोपळ्याचे घारगे बनवताना बऱ्याच जणांना ह्याच्यामध्ये गूळ आणि गव्हाचं पीठ किती घालायचं हे समजत नाही. पण आज मी तुम्हाला गुळाचं आणि गव्हाच्या पिठाचं अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण घेऊन या भोपळ्याचे घारगे तयार करून दाखवणार आहे. तर हा जो भोपळ्याचा गर आहे याला असं सुरुवातीला मेजरिंग कपामध्ये किंवा मग एखाद्या वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून मोजून घ्यायचंय. याच्याने तुम्हाला ह्याच्यासाठी गूळ किती घ्यावा लागेल ते परफेक्ट समजेल. तर हे पहा, इथे माझा हा भोपळ्याचा गर ह्या ठिकाणी बरोबर 1 कप भरलाय आणि बाउलमध्ये अगदी चमचाभर गर शिल्लक राहिलाय. हा कपामध्ये भरलेला गर मी पुन्हा ह्या बाउलमध्ये घालून घेणार आहे. तर आता ज्या कपाच्या मापाने आपण हा भोपळ्याचा गर मोजून घेतला होता त्याच कपाच्या मापाने मी ह्याच्यामध्ये हा 1 कप आणि वरती 1 चमचाभर गूळ सुरीने बारीक चिरून घेतलाय. थोडक्यात म्हणजे जेवढा भोपळ्याचा गर असेल तेवढाच बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. असं प्रमाण घेऊन भोपळ्याचे घारगे तयार केले तर तुमचे भोपळ्याचे घारगे गोडीला अगदी परफेक्ट बनून तयार होतील. पण जर तुम्हाला भोपळ्याचे घारगे जास्तच गोड खायला आवडत असतील तर तुम्ही 1 कप भोपळ्याचा गर असेल तर गूळ 1.25 कप घ्यायचा आहे. गूळ आणि भोपळ्याचा गर स्मॅशरच्या साह्याने असा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये गुळाचे खडे अजिबात राहिले नाही पाहिजे. बस तर आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालून घेणार आहे. या वेलची जायफळचा फ्लेवर घारग्यांना फारच छान येतो. यानंतर अगदी 1 ते 2 चिमूट मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय. याच्याने गोडाचा बॅलन्स टिकून राहायला मदत होते आणि घारगे खाण्यासाठी चवीला छान चवदार लागतात. हे सर्व जिन्नस या मिश्रणामध्ये एकदा चांगले असे मिक्स करून घ्यायचे. बस तर आता तयार केलेलं मिश्रण मी ह्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार थोडं थोडं गव्हाचं पीठ घालून मिक्स करणार आहोत. तर सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये हे 1 कप गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घेणार आहे. या मिश्रणामध्ये बसेल
तेवढं गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. बस पुरीच्या पिठाप्रमाणेच ह्याचा मळून उंडा तयार झाला पाहिजे इतपत ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचंय. हे पहा, आपलं हे मिश्रण ह्या ठिकाणी जास्तच ओलसर दिसतंय. तर पुन्हा 1 कप गव्हाचं पीठ मी ह्याच्यामध्ये थोडं-थोडं करून मिक्स करून घेणार आहे. तयार केलेल्या मिश्रणामध्ये किती गव्हाचं पीठ बसेल हे सुरुवातीलाच कुणीही सांगू शकत नाही. बस असं थोडं-थोडं गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करत राहायचंय. हे पहा, 2 कप गव्हाचं पीठ घातल्यानंतरही आपलं हे मिश्रण ह्या ठिकाणी अजूनही ओलसरच आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा 3रा कप गव्हाचं पीठ घेऊन थोडं-थोडं मिक्स करून घेणार आहे. गरज पडेल तसतसं मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून ह्याचा पुरीच्या कणकेप्रमाणेच मळून उंडा तयार करून घेणार आहे. तर हे पहा, आता ह्या कपामध्ये फक्त पाव कप गव्हाचं पीठ शिल्लक राहिलंय. गरज पडली तरच मी ह्याचा वापर करणार आहे. तर हे पहा, 2.25 कप गव्हाचं पीठ मिश्रणामध्ये घातल्यानंतर आपला हा घारग्याचा उंडा मळून ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट तयार झालाय. हे पहा, हा उंडा असा एवढा घट्ट तयार झाला पाहिजे. पुरीसाठी आपण जशी हलकीशी घट्ट कणिक भिजवतो, बस तसाच हा उंडा तयार करून घ्यायचा आहे. सर्वात शेवटी ह्याला अगदी चमचाभर तेल घालून मळून घ्यायचंय. हा मळलेला उंडा अगदी फक्त 8 ते 10 मिनिट झाकण ठेवून भिजत ठेवायचा आहे. म्हणजे आपले घारगे छान असे सॉफ्ट आणि मऊ बनून तयार होतील. ही घारग्यांची कणिक 10 मिनिट भिजवून घेतल्यानंतर याचे लगेचच घारगे बनवायला घ्यायचे. तुम्हाला या घारग्याच्या पुऱ्या ज्या साईजच्या हव्या असतील त्यानुसार ह्याचा असा छोटासा उंडा तयार करून घ्यायचा आहे. हा तयार केलेला उंडा गव्हाचं सुकं पीठ लावून लाटून घ्यायचा आहे. गव्हाचं सुकं पीठ जर जास्त झालं तर त्याला असं झटकून काढायचंय, कारण पुरीला लागलेलं जास्तीचं गव्हाचं सुकं पीठ तेलामध्ये ह्या पुऱ्या तळताना निघतं आणि त्याच्याने तेल खराब होऊन बाकीच्या पुऱ्यांना तेलातलं जळलेलं काळं पीठ चिटकून पुऱ्या दिसायला खराब दिसतात. तर हे पहा, ही पुरी मी अशी ह्या साईजची आणि एवढीच जाड लाटून घेतलीये. या पुऱ्या अगदीच पातळही लाटायच्या नाहीये. त्याच्याने तुमचे घारगे तळून छान असे सॉफ्ट नाही तर वातड तयार होतील. तर अशा पद्धतीने ह्यांना असं अगदी पुरीप्रमाणे थोडंसं जाड लाटून घ्यायचंय. तुम्हाला जर हे घारगे अगदी फटाफट लाटून तयार करायचे असतील तर मळलेल्या उंड्याचे असे मोठे मोठे उंडे घेऊन यांना गव्हाचं सुकं पीठ लावून ह्यांची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. ह्या पोळ्या तुम्ही तुमच्या पोळपाटाच्या साईजनुसार हव्या तेवढ्या मोठ्या साईजमध्ये लाटून घेऊ शकता. त्याच्याने तुमचे हे घारगे अगदी फटाफट लाटून तयार होतील आणि तुमचा वेळही वाचेल. तर हे पहा, ही पोळी मी ह्या ठिकाणी अशी ह्या साईजमध्ये लाटून घेतली आहे. या लाटलेल्या पोळीच्या मी ह्या ग्लासच्या साहाय्याने पुऱ्या कट करून घेणार आहे. नवशिक्यांसाठी ही पद्धत फारच सोपी आहे, किंवा मग ज्यांच्याकडे काही कारणास्तव हे घारगे बनवायला वेळ कमी असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही पद्धत अगदी योग्य राहील. याच्याने तुमचे हे घारगे अगदी फटाफट तयार होतील आणि तुमचा वेळही वाचेल. शिवाय तुमचे सगळे घारगे अगदी एकसमान साईजचे तयार होतील. तर हे पहा, अशा पद्धतीने हे घारगे लाटून तयार करून घ्यायचे. मळलेल्या उंड्याच्या सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्यानंतर यांना असं तेलामध्ये तळायला सोडायचंय. पुऱ्या तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचंय आणि मगच या तयार केलेल्या पुऱ्या तेलामध्ये तळायला सोडायच्या आहे. मी जे गुळाचं आणि गव्हाच्या पिठाचं अचूक प्रमाण घेऊन तुम्हाला हे भोपळ्याचे घारगे तयार करून दाखवले, हे चवीला अगदी परफेक्ट असे गोड, टेस्टी आणि सॉफ्ट तयार होतात. बस भोपळ्याचा गर आणि बारीक चिरलेला गूळ हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आणि गव्हाचं पीठ हे गरजेनुसार तयार केलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे. बघा, ह्या पद्धतीने तुमचे घारगे अगदी परफेक्ट बनून तयार होतील. तर हे पहा, आपल्या ह्या भोपळ्याच्या गोड पुऱ्या तेलामध्ये तळायला घालताच बघा कशा टम्म फुगून आल्या. यांना दोन्ही बाजूने झाऱ्याने उलट-सुलट करून मस्त असं हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचंय. जास्त दिवसांच्या प्रवासामध्ये खाण्यासाठी घेऊन जायला हे भोपळ्याचे घारगे अगदी परफेक्ट आहे, कारण हे घारगे अगदी आठवडाभर टिकतात. आठवडाभर हे घारगे थंड किंवा मग शिळे झाल्यानंतरही अगदी सॉफ्ट आणि मऊ राहतात. तर हे पहा, इथे आपले हे भोपळ्याचे म्हणजेच डांगराचे गोड घारगे ह्या ठिकाणी फारच मस्त बनून तयार झाले. यांना तळून रंग देखील बघा काय छान आलाय. चवीला सुद्धा हे घारगे खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात. कितीही घारगे खाल्ले तरी तुमचं मन नाही भरणार हे घारगे खाऊन.
हे भोपळ्याचे घारगे लोणचं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांसोबतही खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात. तुम्ही हे भोपळ्याचे गोड घारगे अगदी 8 दिवसांसाठी तयार करून मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी आणि मुलांच्या टिफिनमध्ये खाण्यासाठीही देऊ शकता. अतिशय मऊ लुसलुशीत, सॉफ्ट आणि टेस्टी असे आपले हे भोपळ्याचे घारगे ह्या ठिकाणी बनवून तयार झाले. तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असे मऊ लुसलुशीत, सॉफ्ट, आठवडाभर टिकणारे लाल भोपळ्याचे घारगे म्हणजेच डांगर घाऱ्या किंवा मग डांगराच्या गोड पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.